नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच आपण पाहूयात आजच्या मोठ्या राजकीय बातम्या. अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड. मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्यानंतर मनसेनी आक्रमक. कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही, गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांची तक्रार करणार. राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर बोलल्याच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी ठाम. अजित पवारांनी फोनवर केली मिटकरींची विचारपूस. मनसेच्या गुंडांकडून माझं घर जाळण्याचा प्रयत्न. आई बहिणीवरून शिवीगाळ करत गाडीची तोडफोड केली. राज ठाकरेंनी मला मारण्याची सुपारी दिली. मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करा, मिटकरी आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांवर नाही तर राज ठाकरे यांच्यावर कारवाई व्हावी. अमोल मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर उमेश पाटील आक्रमक. वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले. जांभोरी मैदानामधील बांधकामावरून बाचाबाची. आदित्य ठाकरे यांच्या आमदार निधीमधून बांधण्यात आलेल्या स्ट्रक्चरला मनसेचा विरोध. हिम्मत असेल तर अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत. आम्ही जाहीर मिशी कापू. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांचं चॅलेंज. तर विरोधात बोलणारे मिटकरी आता भाजपच्या मांडीवर बसलेत. शपथविधी वेळी तर मिटकरींनी चेहरा लपवला होता. संदीप देशपांडे यांची मिटकरींवर टीका. माझ्या सुनेला भडकवण्याचं काम चित्रा वाघ यांनी केलं. विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप. विद्या चव्हाणांनी चित्रा वाघांची ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकवली. मुलगा हवा म्हणून आपल्या सुनेचा छळ करणाऱ्या महिलेने मला शिकवू नये. विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलाने वहिनीचा विनयभंग केला. चित्रा वाघ यांचा जोरदार पलटवार. मूठ झाकलेलीच आहे, उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल. चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाण यांना इशारा. तर ज्यांना बाप म्हटलं त्यांना आता शरद पवार अली म्हणतात. विद्या चव्हाण यांची टीका.